सारखं ढेकर येणं आणि गॅसच्या त्रासाने हैराण झालात? तुम्हाला माहितीये, खाण्यापिण्यासोबतच हवा गिळल्यानेही पोटात गॅस होतो. हो, अगदी बरोबर आहे. पाणी पिताना किंवा जेवताना आपण नकळत हवा गिळत असतो, ज्यामुळे पोटात गॅसेस तयार होतात. कसं? चला आजच्या तब्येत पाणीच्या व्हिडिओमधून याबाबत अधिक जाणून घेऊया. पोटात गॅस होण्यामागे फक्त बॅक्टेरियांची प्रक्रिया कारणीभूत नाहीये. काही वेळेला खाता पिता आपण थोडीशी हवा गिळत असतो. वैद्यकीय भाषेत याला एरोफेजिया असं म्हणतात. क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार एरोफेजियामध्ये पोटात हवा गिळली जाते, जी तुमच्या आतड्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे त्रास होतो. यात अति प्रमाणामध्ये ढेकर येणं किंवा पादणं, पोट दुखणं अशा समस्या होऊ शकतात. जेवताना बोलणं, चिंता किंवा एन्झायटी, खूप वेगाने खाणं, सिगरेट ओढणं, पिण्यासाठी स्ट्रॉचा वापर करणं यामुळे देखील हवा शरीरात गेल्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते, असं क्लिव्हलँड क्लिनिकच्या आर्टिकलमध्ये लिहिण्यात आलंय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण च्युइंगम खाल्ल्यामुळेही पोटात हवा जाते. हेल्थलाईनच्या माहितीनुसार च्युइंगम चघळताना नकळत खूप जास्त हवा गिळली जाते, ज्यामुळे पोटात गॅस होण्याची शक्यता अधिक वाढते. जॉन हॉपकिन्स मेडिसिन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजच्या मते ही जास्तीची हवा पचन संस्थेतून पुढे जाते आणि शेवटी गॅसच्या रूपामध्ये बाहेर टाकली जाते. क्लिव्हलँड क्लिनिकच्या डेटानुसार तणावात असलेले लोक नकळत जास्त हवा गिळतात, ज्यामुळे पोट फुगणं आणि गॅसचा त्रास वाढू शकतो. प्रौढ, किशोरवयीन आणि लहान मुलांना एरोफेजियाचा त्रास होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या संशोधनातून असं दिसून आलंय की शाळेत जाणाऱ्या मुलांपैकी जवळपास 4% मुलं एरोफेजियाच्या समस्येचा अनुभव करतात. त्यामुळे न बोलता जेवलं पाहिजे आणि जेवण करताना अतिघाई अजिबात चांगली नाही. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओ तब्येत पाणीचे आवडत असतील तर चॅनल लाईक, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा.